नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात करण्यात आले आंदोलन। वडजाई सौंदर्य रस्ता डांबरीकरण कामाचे आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते झाला आज शुभारंभ। प्रभाग क्रमांक 7 मिलिंद सोसायटीतील सार्वजनिक शौचालय तत्काळ सुरू करा, हर्षकुमार यालन यांचे मनपा प्रशासनाला निवेदन। माजी आमदार चंद्रकांत रघुशी यांच्या उपस्थितीत धुळ्यात अनेकांनी केला शिवसेनेत प्रवेश। जुनी पेन्शन योजना संदर्भात कल्याण भवन येथे घेण्यात आली राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची बैठक। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। माल वाहतूक वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपलेली असेल तर त्याला 50 रुपये रोज दंड आकारण्यात येत आहे। आधीच विविध दंडापासून वाहन चालक मालक वैतागलेले असून नवीन रोजचा 50 रुपये दंड हा अनेक वाहनधारक व वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे। त्यामुळे हा दंड रद्द करण्याबाबत येत्या 15 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा धुळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेने दिला असून या संदर्भात आज वरील मागणी संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजच्या या आंदोलनात जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुबोध पाटील, खजिनदार राजेश जैन, सचिव असलम खान, अजीज खान पठाण, सल्लागार शैलेश शाह, संघरत्न जवराज, तौसिफ शहा, अन्सारी हाशिम, नाना चौधरी, चेतन सादानी, ईश्वर महाले यांच्यासह वाहन खरेदी विक्री संघटनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते। सुबोध प्रभाकर पाटील, धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना ट्रान्सपोर्ट वाहन हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की जे 4 चाकी वाहनं आहेत ट्रान्सपोर्ट, त्यांना पासिंगसाठी जर विलंब झाला तर 50 रुपये दंड असा आकारला जाणार आहे। तर मागचा जो म्हणजे समजून घ्या, जर मागं 3 वर्षापासून त्या गाडीची पासिंग झाली नसेल किंवा 2 वर्षापासून झाली नसेल तर अशा वाहनधारकांना 50-50, 60-60 हजार तर लाख रुपये दंड येतो आहे। काही वाहन हे फायनान्स कंपनीमध्ये जमा असतात, त्यामुळे ते 2-2 वर्ष जमा असल्याने आम्ही ते वाहन खरेदी करतो, ते उभे असतात जागेवर। तर त्या अशा वाहनांना जर 1-1 लाख दंड येत असेल तर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही व त्या गाड्या ITO ऑफिसला पासिंग होणार नाही। असे बरेचसे चालक आहेत, आम्ही तो वाहन खरेदी विक्रीवाले आहोत, पण काही मालक आहेत की त्या मालकांजवळ गाड्या आहेत, त्यांच्याजवळ परिस्थिती नसल्याकारणाने ते वाहन पासिंग करू शकत नाही, कारण की विम्याचे बी पैसे वाढलेले आहेत। असे प्रत्येक प्रकारचे दंड कर हे शासन घेत आहे, त्यामुळे ते वाहन चालक कुठल्याही प्रकारचं पासिंग करत नाही। तर अशा वाहनांवर बी लाख रुपये दंड येत आहे। तर या परिस्थितीत या वाहन चालकांवर म्हणजे फाशी घेण्याची वेळ आली, आत्महत्या करण्याचा वेळ आलेला आहे। तर एका वाहनावर आता पासिंग नाही आहे गाडीला, जर पोलिसांनी अडवली तर त्या गाडीलाही 4500-600 असा दंड पोलीस लोक घेत असतात, ITO घेत असतात। साधारण रिक्षावाले जे टुरिस्ट परमिट गाड्या असतात यांच्याकडनंही दंड घेतला जातो आणि हा आता नवीन दंड आलेला आहे 50 रुपये दंड। तर आमची कलेक्टर साहेबांना आता आम्ही सगळे मिळून निवेदन देत आहोत, काढायचा आहे तो आजपासून पुढे काय असेल तो कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की आता हा जो 50 रुपयाचा जो दंड आहे हा रद्द करण्यात यावा। जर पुढे नियम काढण्यात येत असेल तर ज्या तारखेला कोर्ट म्हणजे निर्णय देईल त्या दिवसापासून त्या वाहनांवर 50 रुपये दंडाऐवजी 20 रुपये रोजाने दंड दिला तर काही हरकत नाही, पण हा जाचक अबकारी दंड आहे। ज्या दंडाच्या विरोधात जर लवकरात लवकर निर्णय लागणार नाही तर आम्ही 15 दिवसाच्या मध्ये आम्ही रस्ता रोको करणार आहोत व त्यासाठी सर्व ट्रान्सपोर्ट जे रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील, कार बाजारवाले असतील, चालक असतील, मोठे वाहन असतील, 4 चाकी, 6 चाकी, 10 चाकी, 12 चाकी, अशा सर्वांना बोलून एक आम्ही मोठी मीटिंग घेऊ व त्या मीटिंगनंतर पुढचं नियोजन करण्यात येईल व सर्व 4ही बाजूच्या धुळे शहरातील रस्ते रोको आंदोलन होईल। वडजाई सौंदाने भागवडवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते करण्यात आला। धुळे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाने भागवडवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांनी या संदर्भात मागणी केलेली होती। या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली असून या रस्त्याने भागवडवाडी सौंदाने वडजाई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या भागातील नागरिकांना करावी लागत होती। यासाठी नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख यांच्याकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केला।
याची दखल घेत आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी वडजाई सौंदाने बाभळवाडी ते धुळे शहरपर्यंतचा रस्ता मंजूर करून त्या रस्त्या कामाचा आज डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। दरम्यान या शुभारंभाप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपसिंग नाईक, अनिश शहा, डॉक्टर शराफत अली, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, डॉक्टर बाबूराव पवार, इब्राहिम पठाण, हारून खाटिक यांच्यासह पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वडजाई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। पहिले सुरुवातीला आम्ही 80 फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण केलेला होता। नंतर वडजाई, बाभुळवाडी आणि सौंदाणे या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा। त्यासाठी मी सन 2023-24च्या बजेटमध्ये, मार्चच्या बजेटमध्ये 3 कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच प्यारेलाल भाई पिंजारी, इक्बाल भाई शाह, अनिस भाई शाह, डॉक्टर पवार साहेब आणि अनेक लोक माझ्या सोबत उपस्थित आहेत। सन 2022 मध्ये मनपा मार्फत तत्कालीन नगरसेवक सुनील बैसाने यांच्या निधीतून धुळे शहरात मिलिंग सोसायटी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे। बांधकाम पूर्ण होऊन 2 वर्ष झालेली असून देखील हे शौचालय नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही। या प्रश्नी आपण वेळोवेळी महानगरपालिकेत आवाज उठवला होता, मात्र ठेकेदारांचे पेमेंट होऊनही शौचालय जनतेसाठी खुले का केले जात नाही असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मिलिंग सोसायटीतील सार्वजनिक शौचालय तात्काळ नागरिकांसाठी खुले करण्यात यावा अशी मागणी हर्षकुमार यांनी केली असून या संदर्भात आज त्यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 मध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांची वस्ती आहे मिलिंद सोसायटी। त्या मिलिंद सोसायटीमध्ये 2022च्या सुमारास आमचे सहकारी माननीय सुनील भाऊ बैसाणे यांच्या निधीतून आपण एक स्वच्छतागृह केलेला आहे। तो सार्वजनिक स्वच्छतागृह 2 वर्षांपूर्वी पूर्ण झालेला आहे, मात्र महापालिकेतर्फे अजून ते लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। आता काय होतं आहे, तिथं सर्व प्रकारे झाडं झुडपं फार वाढलेली आहेत आणि तिथं सर्व परिसर खराब झाला आहे। काही दिवसांनी इथं दारं चोऱ्या होऊन जातील, दारं वगैरे लोक चोरून नेतात। आता उघडं पडलेलं आहे, कोणी तिथं बघणारं नाही आहे। तर माझी आज आयुक्त साहेबांना मी अशी विनंती केली की मी मागे हा विषय महासभेतसुद्धा लावून धरला होता, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की 8 दिवसाच्या आत आम्ही ते सुरू करू, मात्र 2 वर्ष झाल्यानंतरही लोकांना त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही आहेत। म्हणून आज मी माननीय आयुक्त साहेब आणि प्रशासक साहेबांना विनंती केलेली आहे की ज्या गोष्टीवर आपण 30 लाख रुपये खर्च केलेले आहेत, आपले पूर्ण पैसे खर्च झाले, ठेकेदाराला पेमेंट मिळून गेलेलं आहे, तर हे आपण लोकांना उपलब्ध का करून देत नाही, ती सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मी त्यांना केलेली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेवर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलेला असून या प्रवेशातून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे। शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या केलेल्या संकल्पाबद्दल मी त्यांचे स्वागत करतो। दरम्यान भविष्यात एकनाथ शिंदेचे हात बळकट करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक जीवाचे रान करेल व आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये योगदान देऊन एकनाथराव शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू असा आत्मविश्वास आज माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी धुळ्यात व्यक्त केला। महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून धुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील अशा प्रमुख शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मनोज मोरे असेल, संजय वाल्हे असेल, यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि शिवसेनेची ताकद या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा संकल्प त्यांनी केला। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे स्वागत करतो आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या धुळे जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक, नंदुरबार जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक जीवाचं रान करेल
आणि पुढे विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील त्याच्यासाठी प्रयत्न करेल. सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक विश्वास काटकर हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असता त्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना व प्रलंबित मागण्यासंदर्भात बैठक आयोजित केलेली होती. सदरच्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात माहिती जाणून घेत आपल्या अडीअडचणी देखील या बैठकीत मांडल्या. याच्यावर काटकर यांनी सविस्तर माहिती देऊन कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्याचे निराकरण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. दरम्यान सदर बैठकी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कल्याण भवन कार्यालयात पार पडली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री विश्वास काटकर, राज्य अध्यक्ष अशोक दगडे, जिल्हा परिषद महासंघ अध्यक्ष अशोक चिलबुले, राज्य सरकारी कर्मचारी संघटना धुळे अध्यक्ष अशोक चौधरी, येसू तायडे, सुधीर पोद्दार, सुरेश बहाडकर, राज्य सरकारी महिला कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष श्रीमती प्रतिभा घोडगे, पल्लवी शर्मा यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते. जास्तीची कॅटेगरी रक्कम निर्माण घेऊ शकते. असं घडलं तरी तुम्हाला उदाहरण दिलं किंवा त्या डॉक्युमेंटेशनचं काय झालं असेल तर त्याप्रमाणे आता असं काही नियम केला की ॲटलिस्ट 60% मागितली आपण तर त्यावरती मॉडरेट आयुष्य असेल त्या माध्यमातून मिळू शकतो. पण आता तुम्ही असं म्हणाल की 10% कामगार कमाल नो, कारण जनमानसात जनतेत आपल्याला वाईट प्रतिमा आहे. जनतेला असं वाटलं पाहिजे की हे इन्व्हेस्टमेंट करतात स्वतःची आणि समाजाला निधी तयार करतात हे चित्र आहे. त्या चित्रातून 6% मागतो आपण म्हणजे पूर्वीची ॲक्टिव्हिटी द्यायची ती प्लस त्यांनी 14% त्यांची रक्कम प्लस हे 12 बजेट निघाल्यानंतर त्याचे वेगळ्या अधिकारी निर्माण करून त्यातून ती रक्कम अशा पद्धतीने या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय की या बदललेल्या स्वरूपात म्हणजे जुन्या जी रिकव्हरी होती त्या चौकटीत ते बसवलेलं आहे. त्यामुळे या चौकटीत बसून जर आपल्याला मिळत असेल आपला टाईम म्हणजे आयुष्याच्या वेळेला सर्वस्व होत असेल तर तो आपण स्वीकार करायचा. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.